हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवणार आहोत अवोकाडो टोस्ट. आणि मला पण ना ॲक्च्युली अवोकाडो वगैरे मी आयुष्यात खाल्लं नाही कधी. पण माझ्या हसबंडने आणून ठेवलं होते आणि त्यांचं म्हणणं होतं की प्रेग्नन्सीमध्ये हे खाल्लं गेलं पाहिजे. तू काही पण कर, पण याचं म्हणजे खास तू. तर मी काय केलं, मी पण ॲज युजल तुमच्यासारखंच यूट्यूबला सर्च केलं आणि तिथं मला एक रेसिपी भेटली. खूप इझी असतं, फक्त एवढं तुम्हाला की अवोकाडो हे टेस्ट कशी असेल, आवडेल की नाही, हा एक प्रश्न होता. मग मी काय विचार केला, म्हटलं चला बनवून बघूया. मग एकदा मी बनवलं होतं ॲक्च्युली, मग इतकं आवडलं ना, म्हणजे काय सांगू. ॲक्च्युली माझ्या मुलीलासुद्धा आवडलं. मग विचार करा की लहान मुलांना एकदा सहजासहजी खाण्याचे पदार्थ पटकन आवडत नाही. तिला आवडलं आणि मला आवडलं. मग आता पुन्हा माझ्या हसबंडने आणलं, तर ते घेताना तुम्ही कसं घेणार आणि कसं बनवाल. तर मला असं वाटलं हे प्रेग्नन्सीमध्ये पण तुम्ही जर खाणार असाल, विचार करत असाल किंवा नॉर्मल डेजमध्ये पण, तर म्हटलं चला रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया. तर मग चला रेसिपीला स्टार्ट करूया. आय होप तुम्हाला आवडेल आणि आवडलं तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर मग फ्रेंड्स, तर आपण ना अवाकाडो टोस्ट रेसिपी बनवतो. तर त्याच्यासाठी काय काय लागणार ते मी सांगते. जसं की तुम्ही बघू शकतात की अवाकाडो घेताना ना अशा प्रकारे घेतलं ना, म्हणजे तुम्हाला लगेच करायचं समजा आज उद्यामध्ये, तर घेताना ना असं अवाकाडो घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता त्यात एवढी मोठी बी निघते. आणि हे अशा कलर्स घेतलं ना, त्यातला आतला जो गर असतो ना खूप सॉफ्ट असतो, इझिली स्पूनने मॅश होऊन जातो. तर यात आपल्याला काय काय टाकायचं, कारण अवाकाडोला स्वतःची टेस्ट नसते. त्याच्यामध्ये मी अनियन, टोमॅटोज, कोथिंबीर, अर्धा लिंबू पिळलेला आहे, कारण लिंबूमुळे छान चव येते. जर तुमचा इंटरेस्ट असेल तर चाट मसाला आणि ब्लॅक पेपर आवर्जून टाका आणि चवीनुसार मीठ. बस एवढंच टाकायचं आहे. जास्त टाकाल तर तरी चालेल, पण एवढंच टाकायचं काफी आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं लागणार आहे चीज आणि बटर. आणि प्रेग्नन्सी म्हटली तर आपल्याला 0 मैदा किंवा नो मैदा व्हीट फ्लोअरचंच आपल्याला इथं ब्रेड यूज करणार आहे मी. तर मी हे अशा प्रकारे हा ब्रेड यूज करणार आहे. तर नेक्स्ट मी इथं आहे ना आपल्या ब्रेडवर मस्त छान असं चीज टाकून घेतलं, कारण प्रेग्नन्सीमध्ये चीज बटरही खाल्लं गेलं पाहिजे. आणि ना त्यावर मी आपला जो स्टफ बनवला ते सर्व अवाकाडोचं ही पेस्ट आहे ते टाकून दिलेली आहे. पुन्हा वरून ना चीज छान असं ग्रेट करून टाकलेलं आहे. एक साईडला पण मी चीज टाकलेलं आहे. तर बस आपल्याला असं ब्रेडवर ब्रेड ठेवून द्यायचं आहे आणि थोडंसं दाबून द्यायचं. आणि होतं काय, तुम्ही विदाऊट म्हणजे सेपरेटेड बी करू शकता एक एक ब्रेडवर, पण असं केलं ना काय होतं की त्याची बाइंडिंग खूप छान होते. आणि बस इथं मी एक पॅन गरम करून घेतलं आहे, त्याच्यावर बटर स्प्रेड करून दिलेलं आहे आणि त्याच्यावर बस आपल्याला हे ब्रेड जे आहे सँडविचसारखं शेकून घ्यायचं आहे वर खाली. तुम्ही देखील आजपर्यंत अवाकाडो टोस्ट ट्राय नसेल केला, नक्की करा माझ्या ओपिनियनने, तर खूप आवडेल तुम्हाला. तर मग चला, हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगतील. बाय बाय.